आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी भिवघाट रोड खरसुंडी. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. जय हनुमान स्पोर्ट्स बांबवडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जय हनुमान चषक 2026 भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बक्षीस वितरण समारंभास स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपप्पा कदम व विवेक भोसले, युवा उद्योजक बांबवडे, अमोल भोरे, शशिकांत सुर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व पारितोषिकांचे वितरण करण्यात आलं. बांबवडे येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार दिनांक 28 मे ते 1 जून 2026 या कालावधीत ही स्पर्धा अत्यंत रोमहर्षकपणे झाली. स्पर्धेत परिसरातील नामांकित संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दमदार कामगिरी करत नागठाणे स्पोर्ट्स नागठाणे संघाने प्रथम क्रमांक पटकावला. ईगल स्पोर्ट्स रांजणी संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. श्रीवंत 11 सातारा संघाने तृतीय क्रमांक पटकावला तर जय हनुमान स्पोर्ट्स बांबवडे संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून संग्राम शिंदे यांना मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार देण्यात आला, तर रांजणीचे सुरेश भोसले यांनी बेस्ट बॉलरचा मान पटकावला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जय हनुमान स्पोर्ट्स बांबवडेचे अमोल संखपाळ, संतोष पवार, अभिजित गायकवाड, कुलदीप पवार, मनोज गुरव, अक्षय सोनावळे व अक्षय पोटे यांनी विशेष परिश्रम घेतला. यावेळी संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी, सागर कदम, विकास कदम, तोफिक मुल्ला, राजेश पवार, भास्कर संखपाळ, राहुल पाटील, संतोष कदम व अभिजित कदम यांची उपस्थिती होती. स्पर्धेला क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अंतिम सामन्यात मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. त्यामुळे संपूर्ण परिसरात क्रिकेटचा उत्सवच अनुभवायला मिळाला. या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या गावचे तरुण उद्योजक आणि ज्यांनी या स्पर्धेच्या सुरुवातीच्या काळापासून या स्पर्धेला प्रोत्साहन दिलेलं आहे. मला वाटते किती वर्ष झाली सुरू करून? स्पर्धेला भरभरून नेहमीच प्रोत्साहन दिले. याच वर्षी मी या स्पर्धेच्या दादांनी 3 वर्ष झाली या स्पर्धेला जोपासलं, वाढवलं आणि खऱ्या अर्थानं बांबवड्यातल्या क्रिकेटला त्यांनी एक चांगली भरारी निर्माण करून दिलेली आहे. आज या ठिकाणी शशिकांत सुर्वे साहेब आहेत. मला आठवतं या हायस्कूलमध्ये आम्ही शाळा शिकलोय आणि मला त्यावेळी आठवतंय, मला अभिजित कदम, शशिकांत सुर्वे, मला वाटते मच्छिंद्र पवार, बरोबर ना, ही अशी एक चांगली टीम त्यावेळी या मैदानावर असायची आणि शाळेचा वेळ सोडला तर बाकी वेळ क्रिकेटला फार चांगलं प्रेम त्यांनी दिलं. पुढे जाऊन हे चांगले खेळाडू व्हावेत असं मला त्यावेळी नेहमी वाटायचं. परंतु आज ते चांगले उद्योजक म्हणून पुढे येत आहेत आणि खेळाला प्रोत्साहन देत आहेत, गावातल्या मुलांना प्रोत्साहन देत आहेत. खरंच ही आनंदाची बाब आहे. या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे मित्र आणि खेळावर चांगलं प्रेम करणारे पलूसचे आपल्या सगळ्यांचे मित्र भोरे साहेब, त्याचबरोबर मिलिंद जाधव साहेब, विजय पवार साहेब उपस्थित, शिंदे साहेब या ठिकाणी आहेत उपस्थित, सर्वच संजय दादा आहेत आणि या स्पर्धेचे सर्व आयोजक तुषार सूर्यवंशी साहेब आहेत. आणि मला आनंद आहे की बांबवड्यात आज पुन्हा एकदा आपलं गाव हे कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं, परंतु कुस्तीबरोबरच क्रिकेटला सुद्धा या गावामध्ये फार चांगली चालना आणि प्रोत्साहन मिळतंय. विवेकदादांनी मला आत्ता जाणीवपूर्वक सांगितलं की तुम्ही लक्ष द्या, मी इथं लक्ष देतो आणि आपल्या गावातल्या खेळाकडे, इथल्या खेळाडूंकडे आपण लक्ष देऊया. मी यांच्या वर्षी किंवा ज्याही वेळी तुम्ही यापुढे क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित कराल, भरभरून चांगलं नेटकं संयोजन तुम्ही यावर्षी केलंय. पुढच्या वर्षी याही वेळी या निमित्तानं आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या स्पर्धेला फार चांगलं सहकार्य, मदत निश्चितपणे राहील आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींकडे नजर टाकली
तर तुम्हाला आपल्या या स्पर्धेला पुढच्या वर्षी काही कमी पडेल असं काही मला वाटत नाही. सगळ्यांनी जर ठरवलं तर पुढच्या वर्षी चांगल्या नेटक्या आणखी जोरात स्पर्धा होतील. चांगल्या सुविधा म्हणजे IPLच्या लेवलच्या स्पर्धा सुद्धा या ठिकाणी घ्यायला एवढं मोठं ग्राउंड आपल्या गावामध्ये उपलब्ध आहे. तर यापुढे चांगल्या स्पर्धा निश्चितपणे आपण आयोजित करूया. तुम्हा सर्वांना नेटक्या संयोजनाबद्दल शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी ज्याही वेळी आपण आयोजित कराल याबद्दल सर्व पाहुण्यांच्या वतीने आश्वस्त करतो की तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. सर्व विजेत्या स्पर्धकांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि ज्यांना उपविजेतापद मिळालेलं आहे किंवा या स्पर्धेमध्ये काही कारणास्तव यावेळी त्यांना चांगला परफॉर्मन्स करता आला नाही, पुढच्या वर्षी तुम्ही नेटाने चांगल्या दमाने पुन्हा या स्पर्धेत भाग घ्या. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. संयोजनाच्या सर्व संयोजन कमिटीला खूप साऱ्या शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.